निर्माणासाठी डॉक्टरांनी फार सोपी कार्यपद्धती आखून दिली खरं म्हणजे. रोज शाखेमध्ये या, खेळ खेळा, तुम्ही आधी म्हणा दंड काठी आपटा आणि घरी जा. याच्यातनं चरित्र निर्माण कसं निर्माण होतं हे याचं काय उदाहरण सांगू शकाल का? की रोज मी एक शाखेत आलो तर शाखेत असं काय आहे? म्हणजे तासाभराच्या शाखेमध्ये मी गेलो होतो त्यातनं माझं चरित्र तयार होईल असं तिथे काय ते तर आमच्या प्रेक्षकांना जरा सांगू शकला. एक म्हणजे असं म्हणता येईल की फक्त शाखा म्हणजे संघ नाही, शाखा हा एक संघाचं एक अंग आहे निश्चितच, आणि शाखेच्या माध्यमातूनच संघ उभा राहतो हे तितकंच खरं, अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग, ह्याला डॉक्टरांनी अतिशय महत्त्व दिलं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर आज बघितलं तर उद्योग क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असं जर तुम्ही विचारलं तर कोणी म्हणेल टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे, कोणी म्हणेल मार्केटिंग महत्त्वाचं आहे, अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. पण माझ्या मते उद्योगाच्या दृष्टीने किंवा कुठल्याही संघटनेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट.